नमस्कार. आज आपण हरिपाठाचा तिसरा अभंग पाहणार आहोत. पहिल्यांदा वंदन करूया आणि सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता गडे पुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मागच्या वेळी आपण पहिल्या अभंगामध्ये त्याचं जे नाम सांगितलं होतं ते आपण बघितलं. हरिमुखे म्हणा यासाठी जे नाम आपल्याला सांगितलं होतं ते बघितलं. नंतर दुसऱ्या अभंगामध्ये ज्याचं आपण नाम घेतोय त्याचं स्वरूप सांगितलं. महत्व त्याचं सांगितलं. 18 शास्त्र पुराण वेद काय म्हणतायत त्याबद्दल सांगितलं. 18 पुराण वेद शास्त्र हे सगळे काय सांगतायत याच्याबद्दल सांगितलं. त्याच्याबद्दल म्हणताना स्कंद पुराणातही असं म्हटलेलं आहे, वेदे रामायणे शास्त्रे पुराणे भारते तथा आदौ मध्येच म्हणजे आदौ मध्येच म्हणजे अंतेच आदौ मध्ये तथाच्या अंते हरिही सर्वत्र गीयते. म्हणजे या सगळ्या ह्याच्यात सर्व शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये सुद्धा सुरुवातीलाही हरीचं वंदन आहे, मध्येही हरीचं गुणवर्णन आहे आणि शेवटी सुद्धा हरीचं गुणवर्णन आहे. याचाच अर्थ या सर्व पुराणांनी शास्त्रांनी याचं सगळं वर्णनच केलेलं आहे. त्याच्याबद्दलच गायन केलेलं आहे, हरिसंकीर्तन केलेलं आहे. महर्षी व्यासांनी हे सगळं लिहिलेलं असल्यामुळे पुराण जी लिहिलेली आहेत ती त्यांनी लिहिलेली असल्यामुळे नारदांनी त्यांना सांगितलं होतं की आता तुम्ही भगवंताचं स्मरण करा किंवा त्याचं गुणवर्णन करा, त्याच्या लीला वर्णन करा. आणि म्हणून त्यांनी या सगळ्यामध्ये त्याची लीला आधी मध्य अंत्य या सगळ्या ठिकाणी त्यांनी ती केलेली आहे. अशा पद्धतीने ह्याचं महत्वही आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्याचं सार असलेला जो हरी आहे तो सर्वत्र घनदाट भरला हरी अशा पद्धतीचा आहे. एकदा का तो हरी कळला, कळला म्हणण्यापेक्षा कळला म्हणजे तत्वतः कळला, सर्व बाजूंनी कळला. म्हणजे मग दुसरं काही जाणण्यासारखं उरतच नाही. अशा पद्धतीने पहिल्या 2 ह्याच्यामधलं वर्णन आपण बघितलं होतं. आता तिसरा जो अभंग आहे तो अभंग आपण बघूया. त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरी पाठ सगुण निर्गुण गुणांचे अगुण हरी विण मन व्यर्थ जाये. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरिसी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. आपल्याला आपल्या शास्त्रानुसार ही सगळी जी सृष्टी आहे
ती त्रिगुणात्मक आहे, त्रिगुण. पण तरी त्याला असार म्हटलेलं आहे बरं का. खरं तर ही सर्व सृष्टी त्रिगुणात्मक आहे. सत्व रज तम यांनी ती भरलेली आहे. आता आपलं आयुष्यच घ्या ना, बालपण, तारुण्य, वार्धक्य किंवा ऋतू पाहिले आपण तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. अगदी आपला दिवस बघितला तरी सुद्धा सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणजे प्रत्येक गोष्ट ही त्रिगुणात्मकच आहे. सकाळ प्रसन्न असते, दुपार थोडस गरम व्हायला लागतं आणि संध्याकाळ पुन्हा आपल्याला शांत वाटते किंवा रात्र आपल्याला चांगलं. संध्याकाळ हाच खरा भाग आहे, कारण दिवस आपण म्हणतो. रात्रीचा भाग पुन्हा वेगळा आहे. रात्रीतही पूर्व प्रहर, ब्राह्ममुहूर्त असे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे तेही त्रिगुणांनी भरलेली आहे. पण दिवस पाहिला तर सकाळ, दुपार, संध्याकाळ असं प्रत्येक गोष्ट जर आपण बघितली तर ही त्रिगुणांनी बांधलेली आहे. कारण या त्रिगुणांपासूनच सृष्टी निर्माण झालेली आहे, त्यामुळे ती त्याच्यामध्ये सामावलेली आहे. ते गुण तिच्यामध्ये सामावलेले. आता गुण म्हटलं तर गुण म्हणजे दोरी, आणि दोरी हे बांधण्याचं साधन आहे. एखादी गोष्ट घट्ट बांधून ठेवायची असेल तर दोरीने बांधून ठेवतो आपण. त्यामुळे हे बांधण्याचं साधन म्हणजे दोरी. ते गुण, गुण याचा अर्थ दोरी. आता हे जे तीन आहेत, सत्व रज तम, हेही आम्हाला बांधूनच ठेवतात. आपण भगवंताचं नामस्मरण करतो किंवा त्याचा विचार करतो तेव्हा सुद्धा आपण म्हणतो त्याच्यामध्ये तो कसा आहे, सच्चित आनंद. बघा ना, तीन गुण आले, सच्चित आनंद, अस्ति भाती प्रिय, हेही तीन गुण आले. म्हणजे त्याचं जे आम्ही रूप पाहतो, निर्गुण निराकार नाही, आम्ही जे रूप पाहतो ते सुद्धा गुणात्मकच पाहतो. आणि खरं जर पाहिलं तर तो गुणातीत आहे असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. आता आम्हाला जे हे बंधन येतं, हे त्रिगुणांचं बंधन येतं, त्यामुळे आपल्याला बंधत्व येतं. पण तो जो आहे तो अनिर्बंध आहे, त्याला कसलंच बंधन नाहीये, कारण तो गुणातीत आहे. म्हणून तर अर्जुनाला सांगितलेलं आहे भगवंतानी, तीन गुणांच्या पलीकडे जा असं सांगितलेलं आहे. मनुष्य हे गुण का आपण भगवंताला लावतो, तर मनुष्य आपल्यातले जे गुण असतात ते बुद्धीच्या जोरावरती त्याला जोडतो, कारण त्याचं काहीतरी स्वरूप प्रगट व्हायला पाहिजे ना. आपलेच गुण खरं म्हणजे त्याला चिकटवतो. असं म्हटलं तर त्यात काही अतिशयोक्ती होणार नाही. आपले जे गुण आहेत, आपल्यामधले जे गुणधर्म आहेत, आपल्यामधले ज्या शक्ती आहेत त्या सीमित आहेत, हे आपल्याला माहिती आहे. आणि आपल्या आपल्या मेंदूचा आवाका जरी बघितला तरी तोही कमीच आहे, अगदी लहान आहे. त्यामुळे त्या अरूपाला रूप देण्यासाठी आपण आपल्यातले सुपिरियर असे गुण त्याला जोडतो. म्हणजे बघा, मी जे वाक्य म्हटलंय त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला लहानपणी शाळेमध्ये असताना शिकवलेलं होतं गुड बेटर बेस्ट, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री वगैरे नाही का शिकवलेलं होतं लहानपणी. तर आता मी जर गुड असेन तर मी त्याला जास्तीत जास्त बेस्ट कसं करता येईल हे माझेच गुण त्याला जोडते आणि त्याला ते चिकटवते. म्हणजे ते परमेश्वराला चिकटवते, कारण मला तो समजायला पाहिजे ना. तो निर्गुण निराकार असेल तर मी कसं समजणार. माझ्यात शक्ती आहे, एक उदाहरण देते की माझ्यात शक्ती आहे, तर मग मी त्याला काय म्हणते, तो शक्तिमान आहे. मी अल्पज्ञ आहे तर तो सर्वज्ञ आहे. म्हणजे बघा, माझ्यातली एकदम सुपरलेटिव्ह डिग्री आहे ती मी त्याला जोडते. अशा तऱ्हेनेच आम्ही भगवंत तयार करत असतो आणि त्याचं रूप तयार करत असतो. याची एक गोष्ट अशी आहे की स्वामी राम म्हणून होते, हिमालयामध्ये त्यांनी खूप तपस्साधना केलेली आहे. बाबाजी हे त्यांचे सद्गुरू होते. हे स्वामी राम जे होते त्यांची परिपूर्ण अशी सर्व साधना झालेली होती. खरं म्हणजे त्या रूपाला पाहण्याची शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती. त्यांनी आपले जे सद्गुरू आहेत बाबाजी, त्यांना एक विनंती केली, रिक्वेस्ट केली की मला आता तुम्ही देव दाखवा बुवा, मला देवाला पाहायचंय. त्यावर ते म्हणले हो दाखवतो की, पण आधी मला सांग की तुझी देवाबद्दलची काय कल्पना आहे.
आधी देवाबद्दलची तुझी कल्पना काय आहे ते तू ठरव, आणि मग मी तुला देव दाखवतो. नाहीतर मी तुला एखादा देव म्हणून दाखवीन आणि तुझी कल्पना वेगळीच असेल. म्हणून त्यांनी त्याला सांगितलं, नाही तू विचार कर, काही घाई नाहीये, मला तुझ्या डोक्यातली कल्पना कळू दे, त्या पद्धतीने मी तुला देव दाखवीन, तर तो तुला पटेल. त्यांनीही देवाचं जे वर्णन आपल्या डोक्यामध्ये ठेवलं, ते सुद्धा त्यांच्या जे वाचनात आलं होतं, त्यांच्या कल्पनेमध्ये आलं होतं. अतिशय सुंदर असं रूप त्यांनी सांगितलं. भगवंताला अर्जुन सुद्धा गीतेमध्ये शेवटी म्हणतो ना, हे विश्वरूप नको बाबा, हे खूप भयानक वाटतंय मला. त्यापेक्षा आपलं तुझं चतुर्भुज जे रूप आहे ना, गोजिर साजिर, तेच मला बघायला आवडतं, कारण त्यातनं मला आनंद मिळतो. हे फारच भयानक आहे. असंही त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आम्हाला आमच्या मनासारखा देव पाहायला हवा असतो, आणि म्हणून आम्ही आमच्यातल्याच काही चांगल्या गोष्टी त्याला जोडत असतो, आणि कारण तो सर्व निपुण आहे, सर्वज्ञ आहे, शक्तिमान आहे, तो आनंद स्वरूप आहे. अशा हे वर्णनं आम्ही वाचलेली असतात, ती आमच्या मनावर बिंबलेली असतात, म्हणून आपण त्याचं रूप तशा पद्धतीने पाहायला जातो. अगदी आपलं नेहमीचं व्यवहारातलं उदाहरण घेतलं तरी सुद्धा आपल्या लक्षात येईल की आपण प्रत्येक देव, म्हणजे आपल्याला त्याच्यात काही भेदभाव करायचा नाही बरं. काही एक उदाहरण व्यवहारातलं म्हणून मी देते, की आपल्या लक्षात येईल की आपण जर प्रत्येक देव वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण हिंडलो फिरलो, तर आपण जर तिथले देव बघितले तर त्यांच्यात देव एकच, हा, पण त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक आढळतात. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर आता पुण्यातला गणपती आपण बघितला, आखीव रेखीव व्यवस्थित असा गणपती. पुण्यामध्ये बरेचसे सुंदर सुंदर गणपती असतात, म्हणून पुण्यातला गणपती असं म्हटलं. तर ही जी रेखीव मूर्ती आहे ती त्या पद्धतीने आपल्याला दिसते, आपल्यासारखीच असते. म्हणजे 4 हात असतात तो भाग वेगळा, पण म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्यासारखी मूर्ती असते. तेच आपण थोडस साऊथच्या कडे गेलो, तिकडे बंगलोर, मद्रास वगैरे या साईडला गेलो, तर मग आपल्याला लक्षात येतं की तिकडच्या गणपतीच्या मांडणीची ठेवण किंवा अवयवांची ठेवण ही थोडी वेगळी आहे. म्हणजे तिचं रूप जे आहे ते तिथल्या लोकांनी त्यांच्याप्रमाणे तयार केलेलं रूप असतं. ते गणपतीच तोच आहेच, गणपतीही तोच आहे, मूर्ती तीच आहे, त्यामागचं तत्व तेच आहे, पण जो तो आपापल्या प्रमाणे ते देवता बनवत असतो आणि त्याचं रूप आपल्या मनामध्ये ठसवत असतो. जसं साऊथकडे जसं जसं जाल तस तसं त्यांच्या गणपतीचा आकार, रंग, रूप हे थोडं, ठेवण अवयवांची ही थोडी वेगळी असते. आपण देवीचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रातली देवी जर बघितली तर तिचं रूप थोडस वेगळं असतं, दुर्गा रूप म्हणा किंवा कुठलंही घ्या. पण तेच आपण बंगालमध्ये गेलं तर ते रूप पुन्हा वेगळं असतं, मोठे मोठे टपोरे डोळे आणि छान एकदम असं तेही वेगळं रूप असतं. म्हणजे हा जो फरक आहे तो भगवंताला आम्ही आमच्याप्रमाणे तयार करतो, पण हा म्हणजे मनुष्याचा स्वभाव आहे. तो आपलंच रूप त्याला देतो आणि त्यात गैर काही नाही, कारण त्यानेच आपल्यामध्ये वास केलेला आहे. जर त्याचाच अंश आम्ही आहोत, तर अंशात्मक अल्पज्ञ आम्ही असो, तर तो सर्वज्ञ आहे, तो शक्तिमान आहे, तो स्वरूपाने सुंदर आहे. अशा पद्धतीचं वर्णन करून आम्ही त्याचं रूप तयार करू शकतो. आणि मग हे जे रूप आहे त्यासाठी आम्ही त्या भगवंताला अस्ति भाती प्रिय अशा पद्धतीने किंवा सच्चिद आनंद या प्रकारचं त्याला आमचे सगळे चांगल्यातले चांगले गुण, खरं हे सच्चिद आनंद आमच्यातही आहे, हे अस्ति भाती प्रिय आमच्यातही आहेत, तेही पुढे आपण बघणारच आहोत. पण आता एवढंच आपण बघूया ह्या अभंगापुरतं, की इथे आम्ही आमचेच गुण त्याला चिकटवतो, आमच्याच कल्पनांप्रमाणे आम्ही भगवंताची सगुण मूर्ती तयार करतो, त्याचं रूप तयार करतो आणि ते आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं असतं. असे हे जे त्रिगुण आहेत, आपण त्रिगुणांकडे पुन्हा येऊया. हे जे त्रिगुण आहेत हे प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत, कारण हे प्रकृतीचंच कार्य आहे. सत्वं रजस्तम इति गुण प्रकृती संभव, हे प्रकृतीने निर्माण केलेले आहेत. त्यामुळे हे गुण जे आहेत ते आम्हाला बांधल्यासारखे बांधतात. याचा अर्थ
त्रिगुणांमुळे आम्हाला बंधत्व येतं. आता हे बंधत्व आम्हाला कसलं येतं? आम्ही हिंडतोय, फिरतोय, सगळं करतोय की, तरी आम्हाला बंधत्व आहे. ते बंधत्व म्हणजे अज्ञानाचं बंधत्व आहे. पृथ्वीवर पृथ्वीवर, सृष्टीवर, ब्रह्मांडामध्ये ज्या ज्या काही घटना घडतात, त्या घटनांच्या मागे काहीतरी कारण असतं की नाही. अगदी व्यवहारातलं उदाहरण द्यायचं झालं तर ऍक्सिडेंट झाला. मी परवा ऍक्सिडेंट झालेला पाहिला. तर मी काय म्हणते, नाही नाही, त्या माणसाने सिग्नल बघितला नाही हो आणि तो तसाच गेला, त्यामुळे ऍक्सिडेंट झाला. हे कारण मी सांगते त्याला. किंवा त्याची काही चूक नव्हती हो, पण मागच्याने त्याला धडक दिली. काही ना काहीतरी कारण असतं ते होण्यासाठी. म्हणजे कोणतं ना कोणतं तरी निमित्त त्याच्यासाठी आपल्याला लागतं. आणि हे निमित्त, ही सगळी जी सृष्टी निर्माण झालेली आहे, सृजनत्व त्यामधनं बाहेर पडलेलं आहे, ज्या अनेक प्रकारच्या घटना घडतायत, काही निर्मिती होतीये, हे सर्व निर्माण करणारी जी आहे, ती मात्र अघटित घटना घडवणारी, घाडामोडी करणारी ही कारण जी आहे ती प्रकृती आहे. आणि त्यामुळे ती हा सगळा खेळ मांडते, मोडते. आपण फक्त त्या खेळातलं एक प्यादं असतो. तिने जे काही निर्माण केलेलं आहे ती ते केव्हाही नष्ट करू शकते. प्रकृती संभवात, म्हणजे तिने जे जे निर्माण केलेलं आहे ती प्रकृती सुद्धा खरं म्हणजे नश्वरच आहे. आपण जर ब्रह्म आणि माया या अद्वैत दृष्टिकोनातनं पाहिलं तर आपण म्हणतो की माया सुद्धा शाश्वत नाहीये, ती त्याच्यामध्येच विलीन होते, म्हणजे तीही पुन्हा परत जाते, ती नष्ट होते असं म्हणणं थोडंसं चुकीचं आहे. तसंच प्रकृती ही त्याच्यामध्ये सामावली जाते, माया ही त्याच्यामध्ये सामावली जाते, पण ती पूर्णतः खर तर ती नाहीच आहे. या नास्ती सा माया, आपण तिला निर्माण केलेली आहे आपल्या सोयीसाठी, आपल्याला ते परब्रह्माचं ज्ञान व्हावं म्हणून ही संकल्पना आपण तयार केलेली आहे. तसंच ही प्रकृती जी आहे ती जे जे काही निर्माण करते ते सगळं असार आहे, ते त्रिगुणात्मक आहे. आता जीव जो आहे तो त्रिगुणांना सत्य मानतो आणि गुणात्मक प्रवृत्तीने शुभ अशुभ जी काय त्याच्या गुणांप्रमाणे कार्य करतो. सत्वगुणी असेल तर चांगलं कार्य करतो, तमोगुणी असेल तर वाईट कार्य करतो, दोन्हीचं मिक्स असेल तर त्याप्रमाणे तो कार्य करतो. म्हणजे शुभ अशुभ जी काही कर्म असतील ती त्रिगुणांशी निगडित असतात. ती ती वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि ती वृत्ती ज्या वेळेला निर्माण होते तेव्हा जीव बंधनामध्ये येतो. हे त्याचं बंधत्व आहे. आता हे बंधत्व म्हणजे हे अज्ञान जे आहे ते देहबुद्धीचं अज्ञान आहे. मी म्हणजे देह, हे अज्ञान. म्हणजे मला ज्ञान नाही वगैरे आपण जे म्हणतो मला यातलं काही कळत नाही, ते अज्ञान नव्हे. तर अज्ञान ह्याचा अर्थ मी म्हणजे देह ही भावना असणं, ही वृत्ती असणं म्हणजे अज्ञान. आता ज्या वेळेला हे अज्ञान आमचं कसं तयार होतं, कारण त्यामुळेच तर आम्ही बांधले जातो ना. मग हे अज्ञान जे आहे ते त्रिगुणामुळे नंतर तर होतच, पण आधी मुळामध्ये ही जीवदशा कशी निर्माण होते, तर जीव ज्या वेळेला जीवदशेमध्ये येतो म्हणजे जन्म घेतो, तर तुम्ही 4-5 महिन्याचं मूल पहा, अगदी निरागस असतं, हसतं, खेळतं, रडतं, सगळं करतं, हातपाय हलवतं, पण कुठलाही त्याच्यामध्ये भाव आनंदाचाच असतो. सच्चिद आनंद, मी आहे, आनंदात आहे, माझ्यात मग्न आहे, असं असतं. पण हळूहळू तो जो जीव आहे तो मोठा व्हायला लागतो. त्यावेळेला 4-5 महिन्यानंतर हळूहळू त्याला कळायला लागतं. हे कळायला लागल्यानंतर त्याचीच आई त्याला शिकवायला सुरुवात करते की हा कोण आहे, हा राजू आहे. कोण आहे? मग तो मुलगा म्हणतो मी राजू आहे, असं हळूहळू तो वर्षाचा झाला की म्हणायला सुरुवात करतो. म्हणजे मी राजू आहे इथपासून त्याचं बंधन सुरू होतं, कारण तो त्याला सीमित करायला लागतो. खरं हे मी विश्वच आहे अशा पद्धतीने त्याने जन्म घेतलेला असतो. 6 अहम, पण जन्म घेताच तो को अहम म्हणायला सुरुवात करतो आणि हळूहळू त्याची देह बुद्धी, आई वडील समाज
ह्या सगळ्याच्या बंधनात तो मी म्हणायला सुरुवात करतो. त्याची देहबुद्धी वाढायला लागते. त्रिगुणांचा त्याच्यामध्ये समावेश होतो आणि तो अनित्याकडे म्हणजे देहबुद्धीकडे वळला तर अनित्याकडे जातो, असाराकडे जातो. आणि हे अनित्य जे आहे ते म्हणजे जड आहे आणि त्या अनित्याचं बंधन आपल्यावरती आहे. पण हेच लहानपणी जे संत सज्जन आहेत, ज्यांनी लहानपणापासून अनेक जन्मांचं पुण्य त्यांच्या मागे आहे, पूर्व सुकृताचं फळ ज्यांच्या मागे आहे, ते मात्र लहानपणापासूनच मी म्हणतच नाही. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये फरक आहे. ते सत्वगुणी असतात. त्यामुळे तो भर जास्त असतो. अनेक जन्मांची पुण्याई त्याच्यासाठी लागते. हे झाल्यानंतर ते नित्याकडेच वळलेले असतात. जसं माऊली आधीच जन्मापासून वळलेली आहे. अनेक जन्माची पुण्याई आहे त्यांच्या मागे. आम्हालाही ती अनेक जन्माची पुण्याई जर मिळवायची असेल तर हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करीतो तो करेल तो. आणि मग आपल्याला तशा पद्धतीचा जन्म देईल. म्हणून हे असार जे आहे ते जड आहे, दुःखरूप आहे, नाश पावणार आहे, षड्विकारी आहे, कारण हे मायेने निर्माण केलेले आहे. आणि हे जे मायेने म्हणा, प्रकृतीने म्हणा, आपण ज्या वेळेला अमृतानुभव बघतो त्यावेळेला अद्वैत तत्वज्ञानाशी जर आपण निगडित केलं तर त्या आपण अद्वैत हे जरा खोलातलं तत्वज्ञान आहे, तेही आपल्याला शेवटी त्याचा विचार येणारच आहे. पण आधी आपल्याला बाकीचं सगळं आकलन झालं की मग आपण त्याच्यामध्ये शिरू शकतो. अन्यथा काही वेळेला थोडासा गैरसमज होण्याची शक्यता असते. असो, तर त्रिगुण असार म्हटलेलं आहे. कारण हे अस्ति जायते वर्धते विपरिणमिते नश्यते. म्हणजे तिने जे जे निर्माण केलेलं आहे त्याला हे षड विकार लागलेले आहेत. त्यामुळे हे सगळे जे आहेत ते नश्वर आहेत. त्रिगुण असार, कारण ह्या त्रिगुणातनच ह्या प्रकृतीने सर्व निर्माण केलेलं आहे. अष्टधा प्रकृती जिला म्हटलं जातं ती त्रिगुण आणि पंचमहाभूत यांच्या सहाय्याने तयार करत असते. ती त्याच्यामध्ये सुद्धा त्या प्रकृतीचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. जी निजा, तिला निजा माया असं म्हणतात, ती म्हणजे फक्त शुद्ध मूळ माया. कारण ती त्याच्यातनं फक्त उत्पन्न होते. एकोहम बहुश्याम या स्पंदनातनं उत्पन्न होते, त्याच्यातच असते ती निजा. त्यातनं ज्या वेळेला ती बाहेर पडते त्यावेळेला ती सृजन करायला सुरुवात करते, तेव्हा ती सृष्टी होते. ती जेव्हा गुणात्मक होते तेव्हा तिला अष्टधा प्रकृती असं म्हटलं जातं. अशी तिची वेगवेगळी नावं आहेत. पण त्या वेगवेगळ्या नावापेक्षा मूळ माया जी आहे ती त्याचीच शक्ती आहे. ही प्रकृती जी आहे ती त्याचीच शक्ती आहे. हे मात्र आपल्याला नक्कीच लक्षात ठेवायला लागेल. म्हणून हे देहबुद्धीचं जे अज्ञान आहे त्यामुळे आम्ही या त्रिगुणांनी बांधले जातो. एकनाथ महाराज असं म्हणतात, जेथे नाही गुणागुण, नाही कार्यासी कारण, तो तू गुणी गुणातीत परिपूर्ण रे. हे महाराजांनी, एकनाथ महाराजांनी त्या भगवंताचं, त्या परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. या नाथांनी या गुण या शब्दावरती ते इतकं छान खेळलेले आहेत. जेथे नाही गुणागुण, म्हणजे गुणही नाही अगुणही नाही, अवगुण म्हणा किंवा निर्गुण म्हणा, हे काहीच नाहीये. नाही कार्यासी कारण, हे जे कारण लागतं एखादं कार्य करण्याकरता, रॉ मटेरियल लागतं, ते कारणही तू नाहीयेस. का नाहीयेस? खरं म्हणजे तोच कारण आहे, पण त्यांनी हे सगळं प्रकृतीला देऊन टाकलेलं आहे, शक्तीला दिलेलं आहे. त्यामुळे तू कार्यकारण नाही, तो साक्षी रूपाने बघणारा आहे. तू गुणी, किती गुणी आहेस, पुन्हा हे गुण लावलेलंच आहे की तू निर्गुणच आहेस, गुणांच्या पलीकडचा आहेस, म्हणून तू गुणी आहेस. निस्त्रय गुण्यो भवार्जुन या पद्धतीने. आणि परिपूर्ण रे, ही परिपूर्णता त्याच्यामध्ये आहे जी आमच्यामध्ये नाही. आम्ही, तो पूर्णात पूर्ण आहे, आम्ही अपूर्ण आहोत. आणि जेव्हा आम्ही अपूर्ण असतो तेव्हा आम्हाला ते पूर्ण होण्याची ओढ असते, म्हणून आम्ही त्यामध्ये गुंतत जातो. पूर्ण मिळवायला आम्ही बाह्य गोष्टींमध्ये गुंतो, तेव्हा आमची देहबुद्धी वाढते. पण जर आम्ही पूर्णात पूर्ण खरोखर व्हायचं असेल तर अंतर्मुख साधना करायला पाहिजे. तो जो हरी आहे, देव आणि हरी यातला फरक आपण पाहिला होता. तो हरी जो आहे त्या निर्गुणाचं वर्णन
याच्यामध्ये या आपल्या अभंगामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून हे जसं एकनाथ महाराज करतात गुण या शब्दावरती, हा अभंग सांगावासा वाटला. त्याचं कारण असं आहे की इथे सुद्धा माऊली या अभंगामध्ये त्रिगुण, निर्गुण, सगुण, अगुण, गुण या गुणांवरतीच खेळलेले आहे. आणि त्या गुणांच्या सहाय्यानेच आपल्याला त्याचा अव्यक्त निराकार कसा आहे ते पटवून दिलेलं आहे. आता नाम आणि रूप जोडल्यामुळे हा सगुण होतो. आणि सगुण हे उपाधी सहित आहे, सोपाधिक आहे. म्हणून जे जे सोपाधिक आहे, ज्याला ज्याला उपाधी आहे, ते सगळं नश्वर आहे. पण जे निर्गुण आहे, उपाधी रहित आहे, आत्तापुरतं मी हे म्हणते की जे निर्गुण आहे, उपाधी रहित आहे, ते सार आहे. आता खरं जर पाहिलं तर या परब्रह्म तत्वाला सुद्धा मायेची उपाधी लागलेली आहे. ते मायेची उपाधी लागते त्यावेळेला तो सोपाधिक होतो. त्याला प्रगट व्हायचं असतं तेव्हा त्याला मायेचा आधार घ्यावा लागतो. कारण ब्रह्म मायेशिवाय प्रगट होऊ शकत नाही आणि माया ब्रह्माशिवाय कार्य करू शकत नाही. हे दोघही सामरस्याने वागणारे आहेत. प्रकृती आणि पुरुष किंवा शिव आणि शक्ती हे सामरस्याने वागणार आहेत, एकमेकांवरती अवलंबून आहेत. आणि त्यामुळे हिला सुद्धा त्याची गरज आहे, तशी त्याला सुद्धा तिची गरज आहे. आणि ज्या वेळेला तिची गरज होते, प्रगट होण्यासाठी त्याला तिची गरज लागते, तिचा आधार घ्यावा लागतो, तेव्हा तो सोपाधिक होतो. जे जे निर्माण होतं ते त्रिगुणात्मक आहे. ही उपाधी लावून तो प्रगट होतो, याचाच अर्थ तो निर्माण झालाय. मग त्यांनी अवतार घेऊ दे किंवा आणखीन पुढच्या गोष्टी करू दे, अवतार घेतला तरी सुद्धा रामकृष्णही आले गेले, त्यांनाही परत जावं लागतं, तेही नश्वरच असतात. मी म्हणते ते रामकृष्ण आले गेले हे अवतार, त्यांनी जो देह धारण केलाय तो. म्हणजे हे जे सगुण आहे ते, ही जी उपाधी परब्रह्माला लागलेली आहे, मायेची उपाधी ज्या वेळेला लागते तेव्हा तो सोपाधिक होतो, तो नश्वर असतो. निर्गुण आहे ते उपाधी रहित आहे असं जरी आपण म्हटलं तरी निर्गुण निराकार शाश्वत आहे. त्याला उत्पत्ती नाही, त्याला स्थिती नाही, त्याला लय नाही, कारण तो अजन्मा आहे. हे सगळं जे वर्णन आहे, अगदी आपण जर बघितलं तर उपाधी लावलेले देव सुद्धा, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा शेवटी कल्पांतामध्ये नश्वर असल्यामुळे जावंच लागतं. अगदी आपल्याला आपण काष्ठाचा देव केला, अग्नीचे भय त्याला, असं म्हणतोच ना, तोही एक अभंग प्रसिद्ध आहे. म्हणजे जसजसं आपण पुढे पुढे खाली खाली उतरू तस तसं उपाधी लागत जाते. आणि त्या प्रत्येकाला अंत आहे, कारण जे जे निर्माण होतं ते ते नष्ट होणार आहे. आणि जे जे निर्माण होतं ते प्रकृतीने निर्माण केलेलं आहे, ते त्रिगुणात्मक आहे. यद दृष्टं तद नष्टं किंवा जातस्य हि ध्रुवोर मृत्यू, ही जे आहे हे सगळं सोपाधिक आहे. हा सगळा सारासार विचार हरिपाठामध्ये सांगितलेला आहे. सारासार विचार हरिपाठ. आता हे त्रिगुणात्मक जे सगुण आहे ते उपाधियुक्त आहे, असार आहे असं जे म्हटलं तरी सुद्धा इथे सगुणाचा निषेध केला आहे. खरं म्हणजे सगुण निर्गुण आपल्याला दोन्ही लागतं, कारण सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. पण इथे जो सगुणाचा निषेध केलेला आहे किंवा सगुण जे काही आहे ते सगळं नष्ट होणार आहे असं जे आता आपण म्हटलं, ते फक्त जीव जगत ईश्वर या सगुणाचा निषेध केलेला आहे. जीव जगत ईश्वर हे सगळं मायाधीन आहे. पण परब्रह्म अवतार घेतला तरी स्वस्वरूपी जातात, त्यामुळे ते मायाधीन नाहीत. जीव जगत ईश्वर हे मायाधीन आहे, परब्रह्म मायाधीन नाही, माया त्याच्या अधीन आहे. त्यामुळे
या हरीचा, जो निर्गुण निराकार हरी आहे, त्याचा निषेध केलेला नाही. पण जो आपण देव बघितलेला आहे सुरुवातीला, देवाची आहे द्वारी, तो निषेधात्मक आहे, कारण तो ईश्वर आहे. ईश्वर वेगळा. आपण त्याच्यातही पुढे आपण याचं वर्णन करूया, की माहितीसाठी आम्ही त्याला नामरूप दिलेलं आहे. म्हणून सगुण निर्गुण, गुणांचे अगुण. आता हे काही ठिकाणी अगुण किंवा अवगुण असं दोन्ही पाठभेद आपल्याला बघायला मिळतो. आता निर्गुण जे आहे, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे, की निर्गुण जे आहे ते उपाधी रहित आहे, असं मी मान्य केलं मगाशी. मान्य केलं ते सर्वांना मान्यही आहे, एक ठराविक काळापुरतं. का? तर निर्गुण हे सुद्धा गुणांचाच प्रकार आहे. म्हणजे काय? निर्गुण कुणाला म्हणायचं? ज्याच्यात गुण नाही असा. म्हणजे याच्यामध्ये जरा खोलात गेलं तर आपल्या लक्षात येईल, याच्यामध्ये सापेक्षता आहे. परब्रह्मामध्ये सापेक्षता नाही. त्यामुळे हे ब्रह्म कसं आहे? आम्ही लगेच पुढे म्हणतो, बरं ठीक आहे, निर्गुण नाही का, ते निर्विशेष आहे. निर्विशेष म्हणजे, विशेष म्हणजे काय? तर विशेष म्हणजे ज्याला नाम आहे, रूप आहे, कर्म आहे, जाती आहे, कोणता तरी विशेष त्याच्यात कोणता ना कोणता तरी आहे, तो विशेष. पण ह्याच्यामध्ये नाम नाही, रूप नाही, कर्म नाही, जाती काहीच नाही. कोणताच विशेष त्याच्यामध्ये नाही. मग त्याच्याविषयी बोलायचं झालं तर आम्हाला मात्र त्याला नाम रूपाचा उल्लेख करूनच बोलावं लागतं. मग तो सविशेष होतो. मुळात तो निर्विशेष आहे, पण आम्हाला त्याला सविशेष केल्याशिवाय त्याचे गुण जाणता येत नाही. त्याला जाणता येत नाही तर आकळणं तर फारच दूर राहील. म्हणून आधी सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, म्हणून आम्ही तिथपर्यंत म्हणतो की सगुण जे आहे ते असार आहे, निर्गुण जे आहे ते सार आहे. हे अगदी बरोबर आहे. हा सारासार विचार हरिपाठामध्ये सांगितलेला आहे. पण जसं जसं आपण अंतर्मुख साधना आपली आणखीन होत जाते, तेव्हा मग आम्हाला प्रश्न पडतो की निर्गुण म्हटलं तर हे सुद्धा गुणांशीच निगडीत आहे, म्हणजे हे सुद्धा सापेक्ष आहे. मग तो गुण निर्गुण सुद्धा म्हणता येणार नाही, कारण निर्गुण या शब्दामध्ये गुण आहे. तो त्रिगुणातीत आहे म्हणतो म्हणजे काय? त्रिगुण त्याच्यात नाहीत. हे सगळे जे शब्द आहेत हे त्या गुणांशीच निगडीत आहेत. बरं ठीक आहे, त्याला शुद्ध विमल ब्रह्म म्हटलं, पण ते कुठल्याही शब्दांनी त्याचं वर्णनच करता येत नाही. ते शब्दातीत आहे, मग त्याला निर्गुण तरी म्हणायचं का? माऊली म्हणतात, ठीक आहे, सगुणही नको, निर्गुणही नको, त्रिगुणही नको, आपण त्याला अगुण म्हणूया. म्हणून त्यांनी गुणांचे अगुण असं म्हटलंय. हाही शब्द काढलेला आहे. हाही जर शब्दच आहे हो शेवटी. पण मग त्रिगुणात्मक सगुण हे जर आपण बघितलं तर तेही नाही. निर्गुण म्हटलं तर तेही नाही. म्हणजे याच्यामध्ये त्रिगुणात्मक सगुण जे आहे किंवा निर्गुण जे आहे, हे दोन्हीही औपाधिकच येतं. निर्गुण सुद्धा उपाधिकच येतं. कारण का उपाधी त्याला कसली आहे? गुण नाहीत ही उपाधी आहे. जेव्हा आपण सगुणांचा विचार करतो तेव्हा विधी, कसं आहे, विधी आणि निषेध या पद्धतीने वर्णन केलं जातं परब्रह्माचं. हे वाक्य आपल्याला माहिती असेल. विधी म्हणजे पॉझिटिव्हली घेतलं सगुण, त्यातले एक 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 गुण सांगत अशा अशा पद्धतीने तो आहे, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं आपण सांगत जातो. हा विधी भाग आहे. आणि निषेधात्मक म्हणजे ते असं नाही, तसं नाही, तसं नाही, तसं न इति न इति न इति अशा पद्धतीने सांगतो. म्हणजे त्यालाही उपाधी आहे. म्हणून तो एक विधी या रूपाने सांगितले जातं, पण एक निषेध या रूपाने सांगितलं जातं. पण दोन्हीलाही उपाधी आहे, म्हणजे सगुणालाही उपाधी आहे, निर्गुणालाही उपाधी आहे, कारण ते सापेक्षता त्याच्यामध्ये हा एक भाग आहे. जर दासबोधातला 14 ब्रह्माचा समास वाचला तर आपल्या हे लक्षात येईल की ब्रह्माची सगळी नावं दिलेली आहेत आणि पुन्हा हे म्हणजे ब्रह्म नाही. हे काय शब्द ब्रह्म आहे, ते काय ओंकार ब्रह्म आहे, ते काय अमक ब्रह्म आहे. 14 ब्रह्म सांगितलेली आहेत आणि तेवढीच 14 नावं पुढे मायेची पण दिलेली आहेत. पण हे आम्हाला कळण्यासाठी आहे.
खरं तर त्याला ते नाव सुद्धा उपयोगी पडणार नाही. हे कसं उपयोगी पडणार नाही हे मात्र अमृतानुभवामध्ये उत्तम वर्णन त्याचं केलेलं आहे. पण आता इथे माऊलींनी आपण इथल्या अभंगापुरतं जर बघायचं म्हटलं तर सगुण निर्गुण हे दोन्हीही उपाधिकच आहे असं म्हटलं गेलेलं आहे. मग अगुण म्हणतो मी त्याला. समजण्यासाठी काहीतरी तर मला म्हणावंच लागेल, म्हणून मी त्याला अगुण म्हणतो. आता अगुण, त्याला हा उपसर्ग लागलेला आहे. आपण बघतो हा उपसर्ग सुद्धा बऱ्याच वेळा म्हणजे विरोध करणारा, किंवा ज्याला म्हणता येईल की आपण म्हणतो ना अचल. चल आहे म्हणजे हिंट फिरत आहे, चालतं बोलतं आहे. पण अचल, लावल्याबरोबर ते स्तब्ध, काही हालचाल नाही. म्हणजे अशा पद्धतीने ते पूर्णपणे विरुद्ध अर्थी असं तयार होतं. चल, अचल, नित्य, अनित्य, आहे की नाही. म्हणजे हा जो आहे, हा जो प्रकार आहे तो तिथे विरोध दाखवतो किंवा विरुद्ध अर्थी शब्द तयार करतो आणि वर्णन करतो. पण इथे माऊलींनी जो वापरलेला अगुण शब्द आहे त्याचा आणखीन एक अर्थ आहे. तो म्हणजे हा जो त्याला उपसर्ग लागलेला आहे तो जो आहे अगुण, त्यातला जो आहे तो अमर्याद, अगणित, अपार अशा पद्धतीने सकारात्मक दाखवतो. म्हणजे जे आहे त्याच्यापेक्षा परिपूर्ण. आम्ही अल्पज्ञ आहोत, ते सर्वज्ञ आहे हे जे मगाशी सांगितलं ना, त्या पद्धतीने हा अगुण शब्द लावलेला आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर समर्थ करुणाष्टकांमध्ये म्हणतात, अचपळ मन माझे नावरे आवरिता. बघा, अचपळ मन माझे. मग इथे अचपळ च्या विरुद्ध आपण जर त्याचा अर्थ केला, म्हणजे चपळच्या विरुद्ध अर्थ केला लावून, तर ते काय होईल, ते मन अगदी शांत स्तब्ध झालेलं आहे. पण तसं जर केलं तर त्याला नावरे आवरिता कशाला म्हणायचं? ते आवरायची काही गरजच नाही, ते शांत आणि स्तब्ध झालं तर, नाही का. पण इथे जे अचपळ मन माझे म्हटलेलं आहे ते कशा अर्थाने म्हटलेलं आहे, अत्यंत चपळ. ते कुठे थांबतच नाही, क्षणात इथे तर क्षणात तिथे, या पद्धतीने फिरणार आहे. त्याला मात्र आवरून घ्यायला लागतं. अत्यंत चपळ असलेलं असं हे मन. नावरे आवरिता, किती आवरायचं ठरवलं तरी ते आवरलंच जात नाही. आत्ता होतं भुईवरी, आत्ता गेलं गगनात, अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलं जातं. इतकं चपळ आहे ते. मनोवेगाने धावणार ते आहे, ते प्रचंड चपळ. अशा अर्थाने ते अचपळ असं लावलेलं आहे. तशाच पद्धतीने आपण म्हणूया किंबहुना माऊली आधी होऊन गेलेल्या आहेत, समर्थ त्यानंतर आहेत. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की माऊलींप्रमाणे समर्थांनी घेतलेला आहे असंही म्हणता येईल आपल्याला. अगुण हा जो शब्द त्यांनी वापरलेला आहे तो अमर्याद या दृष्टीने वापरलेला आहे. त्याच्यामध्ये, त्या परब्रह्मामध्ये अमर्याद गुणांचा साठा आहे. तो सगळा साठा सुप्त रूपानी आहे, बीज रूपानी आहे. ते तो बीज मायेला देतो, मूळ मायेला देतो. म्हणजे तिच्यामध्ये जे स्पंदन होतं त्या मायेला थोडस शबलत्व येतं. तिला निजा म्हटलं जातं. ती जी मूळ माया आहे तिला ते बीज रूपाने तो देतो म्हणून ती पुढचं कार्य करते, अन्यथा करता येणार नाही. म्हणजे ते सगळे गुण त्याच्यामध्ये बीज रूपाने, सुप्त रूपाने तिथे असतातच. बीज रूपाने असतात तेव्हा ते निद्रिस्त स्वरूपात असतात, म्हणून त्याला गुणातीत असं म्हटलं जातं. अमर्याद, कर्तृत्वही त्याच्याकडे आहे, करता येतो, पण म्हणतो काय, अकर्ता. अमर्याद कर्तृत्व त्याच्याकडे आहे. तो करण्याची जी शक्ती आहे ती त्या मायेला देतो. ती सगळ्या गोष्टी तो देतो तेव्हा तो करत असतो. ती माया सर्व करते. म्हणून आपण मगाशी म्हटलं की मायेने जे निर्माण केलं ना ते मात्र नंतर हळूहळू ते सगळं असार होत जातं, कारण त्याच्यामध्ये त्रिगुणांची भर पडते. हरिपाठानी हे सार असार काय आहे ते कळतं. मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ म्हणतात, समस्तामध्ये
सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशयो वाउगा तो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. हा जो समर्थांचा निर्गुण राम आहे आणि ज्ञानदेवांचा हरी आहे तो एकच आहे. त्यामुळे हे त्रिगुणात्मक रूप जे आहे ते त्याज्य आहे, ते असार आहे. पण असार आहे म्हणजे ते खोटं आहे का? खोटं नाहीये, ते मिथ्या आहे. त्याला स्वतंत्र अस्तित्व नाहीये. आपलं आरशामध्ये पडणारं प्रतिबिंब खोटं आहे का? नाही, दिसतंय ना मला ते. ते मी जेव्हा आरसा समोर घेऊन बघते तेव्हा माझं प्रतिबिंब मला दिसतंय, ते आहे. पण मी माझा चेहरा बाजूला केला की ते प्रतिबिंब नाहीसं होतं, कारण त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. ते ह्या बिंबावरती अवलंबून असलेलं प्रतिबिंब आहे, म्हणून त्याला स्वतंत्रता नाहीये. आणि ते स्वतंत्रता नाही म्हणून ते मिथ्या आहे. म्हणजे नाहीच आहे असंही म्हणता येत नाही, ते खोटं आहे असं म्हणता येत नाही, ते असत्य आहे असं म्हणता येत नाही, ते मिथ्या आहे असं म्हटलं जातं. तसंच निर्गुण हे सुद्धा उपाधींनी युक्त आहे, म्हणजे सापेक्ष आहे, म्हणून ते सुद्धा सोपाधिकच आहे. विधी आणि निषेध या पद्धतीने सांगितलेलं आहे, म्हणून ते सुद्धा सोपाधिक आहे. शब्द रूपाने सांगितलेलं आहे म्हणून ते सोपाधिक आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. ते सगुण नाही, निर्गुणही नाही, ते एकच आहे, ते अगुण आहे, कारण त्याच्यामध्ये पूर्ण अमाप शक्ती भरलेली आहे. आता या सगळं सांगण्यामागचा माऊलींचा हेतू काय आहे? तर त्यांनी असं सांगितलंय, सगुणाचे आधारे जे मी म्हंटल, त्यांनी असं सांगितलंय, हे लक्षात पक्क ठेवायचंय की त्या सगळ्या सगुणाची गंमत घ्यायची आहे, ती अनुभवायची आहे. हे जे सगुण चराचरामध्ये बनलेलं आहे, तयार झालेलं आहे, त्या सगुणाचा आनंद घ्यायचा आहे, कारण ते सच्चित आनंद त्याच्यामध्ये आहे. पण हेही मनामध्ये लक्षात ठेवायचंय, तो आनंद जो बाहेरचा आहे तो वरवरचा आहे, हे पक्क लक्षात ठेवायचंय. आणि आतला जो शाश्वत आनंद आहे त्या शाश्वताकडे, म्हणजे बाह्य असलेल्या देवाची द्वारी जो देव उभा आहे त्या देवाचा आनंद घ्यायचाय. रूप गुण वर्णन करताना तो आनंद घ्यायचाय, पण हळूहळू अंतर्मुख व्हायचंय आणि मग त्या हरीकडे जो शाश्वत आहे, निर्गुण आहे, अव्यक्त आहे, त्याच्याकडे जायचंय. त्याच्याकडे गेल्यावर मग देश काळ कुठली परिस्थिती कशाची मर्यादा नाही. एकदा अंतर्मुख साधना सुरू झाली की जोपर्यंत बाह्य साधना आहे तोपर्यंत मर्यादा आहे, कारण ती मर्यादेमध्ये राहते परब्रह्माच्या. तिला मर्यादा आहे, ती असं स्वतंत्र नाही, आणि आपण तिच्यात राहतो म्हणून आपल्यालाही स्वातंत्र्य नाही. आणि म्हणूनच आम्ही त्रिगुणांनी बांधले जातो, ह्या देहबुद्धीने बांधले जातो. म्हणून त्या सगळ्या देहबुद्धीमध्ये असताना आम्हाला त्या सगुणाचा आनंद नक्कीच घ्यायचा आहे. हळूहळू निर्गुणाकडे जाऊन देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास करायचा आहे. आणि तोच प्रवास खरं म्हणजे हरिपाठामध्ये आपल्याला सोप्या शब्दामध्ये सांगितलेला आहे. आणि हे सगळं जे आहे, इथे दासबोधाचा एक मुद्दा म्हणून रेफरन्स देते, आपल्यातले बरेच लोक वाचतायत ते, त्यामुळे की समर्थ दासबोधातल्या 7व्या दशकातल्या 3ऱ्या समासामध्ये असं म्हणतात, ऐसे जे गुणरहित तेथे नामाचा संकेत, तोची जाणावा अशाश्वत निश्चयसी श्रीराम. म्हणजे जे शाश्वत आहे ते सोडून सर्व अशाश्वत आहे, नाशिवंत आहे. जे शाश्वत आहे ते फक्त सत आहे, चित आहे, आनंद आहे, तेच परब्रह्माचं निर्गुण अगुण रूप आहे, ते मात्र शाश्वत आहे. बाकी जे सगळं मायेने निर्माण केलंय त्रिगुण असार, ते सगळं नश्वर आहे. त्यामुळे इथे अवगुण हा सुद्धा शब्द मी मगाशी म्हटलं की हाही शब्द जर आपण अर्थ बघितला
शब्दार्थ कोश म्हणा किंवा याच्यामध्ये जर आपण अर्थ बघितला तर त्या अवगुंठित होणं म्हणजे सर्व बाजूनी झाकून टाकणं आणि ज्याला कुंठा नाही गुंठा नाही तो वैकुंठ, त्याला काहीच नाही. पण अवगुंठित करणं म्हणजे सगळीकडनं असं झाकून टाकणं. म्हणजे इथे अव हा लागलेला आहे ते सर्व बाजूनी या पद्धतीने लागले ना, वेगळ्या अर्थाने आहे की सगळं झाकून टाकणारा असं. पण इथे मात्र कसं आहे, अवगुण म्हटलेलं आहे. अत्यंत व्याप्त असे गुण ज्याच्यामध्ये आहेत. अव या शब्दाचा अर्थ व्याप्ती, व्यापक असा सुद्धा होतो. त्यामुळे इथे अवगुण असंही म्हटलेलं आहे. सगुण निर्गुण हे गुणांचेच प्रकार आहेत, म्हणून इथे अगुण किंवा अवगुण हे शब्द व्यापक अर्थ दर्शवण्यापुरतच लावलेले आहेत. पण शब्द म्हणजे केवळ वायू, ते हवेत विरून जातात. त्यातला अर्थ लक्षात घ्यायचा आहे. शब्द ही टर्फलं आहेत, ही माऊलींचीच वाक्य आहेत, त्यामुळे त्यातला अर्थ बघायचा आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय हे सगुण निर्गुण उपाधिक आहे का सोपाधिक आहे का निरुपाधिक आहे, सोडून द्या हो सगळं. त्याच्या एवढ्या चिंतनात जाऊ नका आणि त्याच्या उहापोहही करू नका. हरी विणे व्यर्थ वाया जाय. कारण फक्त त्या हरीचं नामस्मरण करा, तो तुम्हाला आपोआप सगुणाकडनं निर्गुणाकडे नेईल. तुटेवाद संवाद तो हितकारी. त्यामुळे शब्दांचं मंडन आणि खंडन करण्यामध्ये वेळ घालवू नका. ते ज्यांचं त्यांना करायचंय त्याचा तो भार त्यांनी वहावा. आपण फक्त त्या शाश्वत हरिस्वरूपाला, त्या नामस्वरूपाला मंत्र मानून त्याच्याशिवाय दुसरे कुठेही लक्ष केंद्रित करायचं नाही. म्हणून सगुण निर्गुण गुणांचे अगुण हरिविण मन व्यर्थ जाये. हे हरिमुखे म्हणा हे खरं म्हणजे महत्वाचं आहे. भगवंत गीतेमध्ये सांगतात, अवजानंती मां मूढाम मानुषीम तनुमाश्रितम, 9व्या ह्याच्यातला 11वा. त्यामुळे हे जे हे लोक जे आहेत हे मला मानुष देह मानतात असं भगवंत सांगतायत गीतेमध्ये. हे मला गोकुळातला कृष्ण मानतायत, द्वारकेतला श्रीकृष्ण मानतायत, पण माझं तत्वतः जे रूप आहे ते हे जाणत नाहीयेत. मी खरं म्हणजे भगवंत आहे हे यांच्या लक्षात येत नाहीये. तो हरी मी आहे हे लक्षात येत नाहीये. म्हणून आपण मागच्या वेळेला म्हटलं होतं की हा हरी आहे तो परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून उपासना जी आहे ती सगुणाची करायची आहे. कारण भरला घनदाट हरी, पद्धती जी आहे ती नामस्मरणाची आहे. कारण म्हणजे हे नामस्मरण कुणाचं आहे, जो विश्वात्मक देव चराचरामध्ये पसरलेला आहे त्याचं नाम घ्यायचंय. आणि त्यानंतर मात्र ही निर्गुणाची म्हणजे अधिष्ठान जे आहे ते निर्गुणाचं आहे. मग हे ज्या वेळेला नाम घेतलं जातं त्यावेळेला नाम आणि नामी एकरूप होतात. हे सामरस्य घडवणारं हे नाम आहे. म्हणून ते नाम मनामध्ये साठवायचंय. त्याचं रूप कसं आहे, ते रूप सगुण साकार आहे. गोकुळातलं जे बालरूप आहे, पंढरीचं जे विठ्ठल रूप आहे, द्वारकेचा जो राणा आहे श्रीकृष्ण, ते जे रूप आहे ते सगुण साकार रूप आहे त्याचं. आणि सगुण निराकार रूप आहे ते त्यांनी घेतलेला अवतार आहे. कारण तो आहे, त्यामुळे त्यांनी जे घेतलेलं आहे ते अर्जुनाला वाटत होतं ना का बालपणी हा माझा सखा आहे, अमकाय तमकाय. हे जे त्यांनी अवतार कार्य केलेलं आहे, कृष्ण रूपाने ज्या लीला केलेल्या आहेत, पूतना मर्दन आहे, दैत्य मर्दन आहे, गीता सांगितलेली आहे, यदा यदा ही धर्मस्य सांगितलेलं आहे, परित्राणाय साधूनाम सांगितलंय. हे सगळं जे आहे हे सगुण निराकार आहे, कारण तो अवतार आहे. आणि मग पुढे जे येतं ते निर्गुण साकार. निर्गुण साकार जे आहे ते मात्र अर्जुनाला जो तो आधी सखा मित्र वगैरे वाटत होता, पण नंतर त्याच्या लक्षात येतं नाही हा माझा गुरु आहे, सद्गुरु आहे, हे भगवंत स्वरूप आहे, ते निराकार त्याचं रूप आहे. मग त्यामुळे ते पण सगुण निराकार, कारण तो भगवंत आहे. गीतेमध्ये भगवान उवाच आहे, श्रीकृष्ण उवाच नाहीये. त्यामुळे हे जे त्याचं भगवंत रूप आहे ते सगुण निराकार आहे. आणि निर्गुण निराकार ते अचिंत्य रूप जे आहे, निर्गुण निराकार, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार तो हरी आहे. हे अव्यक्त आहे, ते त्याच्याच इच्छेने चालतं,
त्याला प्रमाणांनी सिद्ध करता येत नाही, पण त्याच्यामधूनच जगाची निर्मिती होते. अशा पद्धतीने हे हरिपाठाचं महत्व आपल्याला सारासार जे आहे ते सांगितलेलं आहे. हरिपाठामध्ये जर आपण बघितलं तर हरिपाठाच्या चिंतनाने म्हणजे चिंतन अग्नीनी अंतःकरणातल्या वासना गळून जातात. त्रिगुणाच्या पलीकडे गेल्यानंतर आपल्याला मुक्ती मिळते. म्हणून माऊली म्हणतात की त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. भगवंत सुद्धा अर्जुनाला निस्त्रयी गुण्य सांगतात. म्हणजे मुक्त होणं, मोक्ष. बंधन कुणाला आहे? जो ह्या देहबुद्धीमध्ये राहतो तो. त्याला बंधन नाहीये. आम्ही त्यातनं मुक्त झालो की आपोआपच. ज्याला मुक्त कुणाला व्हायचं असतं? जो बंधनात असतो त्याला. त्यामुळे आम्ही बंधनात आहोत म्हणून आम्हाला मुक्त व्हायचंय. आम्ही अपूर्ण आहोत म्हणून आम्हाला पूर्ण व्हायचंय. म्हणून हे हरिनाम महत्वाचं आहे असं आपल्याला इथे ज्या वेळेला भगवंत सांगतात. आणि ते हरिपाठाने सहज शक्य आहे. आता मग हरिपाठ रोज म्हणायचा का? तोच म्हणायला पाहिजे का? असे प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतात. साहजिक आहे. एवढं हरिपाठाचं महत्व सांगितल्यावर असं नाही, निदान एकदा तरी म्हणूया. आणि आपल्याला 4 नाही 10 जण असं भेटतात, नाही नाही मी सुरुवात केली हो हरिनाम म्हणायला, हरिपाठ म्हणायला. हरिपाठ ज्या वेळेला मी हरिपाठाचं प्रवचन करते त्यावेळेला मी म्हणते हरिपाठच महत्वाचा आहे. तो रोज म्हटलाच पाहिजे. कारण आपण जो ग्रंथ वाचतो त्याचंच आपण वर्णन करत असतो. त्या व्यतिरिक्त दुसरा विचार सांगायचा म्हणजे समर्थ ज्याप्रमाणे म्हणतात, द्वारकेला जायचं आणि तिथे वेगळंच कुठलं तरी महात्मा वाचायचं तर त्याचा उपयोग नाही. तिथले ज्या ध्वनी लहरी असतात त्या त्याप्रमाणे निर्माण होत असतात. म्हणून इथे हे सांगितलं. उद्या मी जर म्हटलं करुणाष्टकांवरती बोलायचं ठरवलं तर मी म्हणेन करुणाष्टक रोज संध्याकाळी वाचायला पाहिजे. हेच सांगितलेलं आहे. मनाचे श्लोक सांगायला सुरुवात केली तर मी म्हणेन मनाचे श्लोक रोज वाचले पाहिजेत. दासबोध रोज वाचला पाहिजे. काय काय वाचणार? म्हणण्याचा मुद्दा एवढाच आहे, आपण जे ऐकतो जे वाचतो त्यामधलं सार काय घेतलं तर आपल्या लक्षात येईल सगळ्या ह्याच्यामध्ये एकच सार सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्याची जी श्रद्धा असेल, जी भक्ती असेल तो ग्रंथ त्यांनी जरूर वाचावा हे निश्चित आहे. हरिपाठ वाचावा हे मी आता वारंवार सांगेन, पण तरी सुद्धा याच्याबद्दल शंका काही लोकांनी विचारल्या होत्या म्हणून हे त्याचं निराकरण म्हणून मी आता हे सांगितलं. असो, तर सगुण निर्गुण हे जे आहे ते गुणांचे अगुण हे जे आपण बघितलं, हा अव्यक्त निराकार असला तरी सुद्धा हे जे सगुण साकार देव रूप आहे, जे पहिल्यांदा आपण देवाची द्वारे पाहिलं, हे विश्वात्मक रूप आहे. विश्वामध्ये चराचरामध्ये भरलेलं रूप आहे. पण अव्यक्त निराकार जे म्हटलेलं आहे ते विश्वोत्तीर्ण रूप आहे. हे शब्द लक्षात ठेवा. हे शब्दही पुढे वारंवार आपल्याला ऐकायला मिळतील. अमृतानुभवामध्ये हे विश्वात्मक विश्वोत्तीर्ण हे सातत्याने आलेलं आहे. हा अव्यक्त निराकार असला म्हणजे मी अव्यक्त व्यक्ती ते धरी असं म्हटलेलं आहे. अभंगामध्ये माऊलींनी असं म्हटलेलं आहे, मी अव्यक्तपणे व्यक्ती ते धरी, मी निर्गुणपणे गुणकर्म करी, मी अजन्मा जन्म धरी, या मताची माझी थोरी मीच जाणे असं भगवंत आपल्याला सांगतात. म्हणजे ज्ञानयोगाने पाहिलं तर हा अव्यक्त आहे, भक्ती योगाने पाहिलं तर हा व्यक्त आहे. आम्ही म्हणतो ना अगदी देवासारखा भेटला. मग चर्मचक्षुंनी जे दिसत नाही ते अव्यक्त आहे, ते ज्ञानचक्षुंनी दिसू शकतं. आणि कर्मयोगानी म्हणजे गुणकर्म करी हे त्याचं तत्वतः रूप आहे. बर तो गुणकर्म कोणतं करतो ते मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे यदा यदा ही धर्मस्य किंवा सज्जनांना तारण करणं ते हाही कार्य करतो. तो स्वतःसाठी कार्य करतच नाही. त्यामुळे हे त्याचं गुणकर्म जे आहे तेही सहजपणे होणार आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्या लक्षात येतं कर्मयोगाने गुणकर्म करतो म्हणजे एखादी गोष्ट आपल्या बाबतीत म्हटलं तर सहजपणे घडून जाते. आणि एखादी गोष्ट किती करायचं ठरवलं म्हटलं तर काहीतरी त्याच्यामध्ये व्यत्यय येत राहतात. म्हणून असं म्हटलं जातं देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. या चराचराला ज्याने निर्माण केलेलं आहे, आपल्या रूपानेच त्यांनी व्यक्त केलेलं आहे. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. हे चराचर जेथून निर्माण झालेलं आहे तो हा व्यापक विश्वंभर. म्हणजे इथे
तुकारामांच्या हरिपाठामध्ये त्यांनी म्हटलंय व्यापक विश्वंभर चराचर जयाचेनी. तेच यांनी म्हटलंय जेथोनी चराचर. तेच शब्द आहेत बघा. म्हणजे व्यापक विश्वंभर हा जो आहे ज्याने ही चराचर सृष्टीची रचना केलेली आहे तो हा हरी आहे. आणि हे जे सगळं आपण बघितलं त्यामध्ये उपासना जे जगाचं उपादान कारण आहे ते तोच आहे असं म्हटलेलं जातं. खरं म्हणजे हे निर्माण करणारी ती जी माया प्रकृती आहे पण ती स्वतंत्र नाही. त्यामुळे स्वसामर्थ्याने ती काही करू शकत नाही. ते सामर्थ्य ती शक्ती मला तिला द्यावी लागते. म्हणून पर्यायाने जगाचं उपादान कारण मी होतो किंवा लोक तसं म्हणतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण प्रकृती हे त्या स्पंदनाचं रूप आहे आणि त्यातून हे महत्त्व निर्माण झालेलं आहे. आपला वेळ आज मला वाटतं बऱ्यापैकी लवकर लवकर मी सांगतेय पण तरी हरकत नाही. जरा थोडक्यात आपण हे पुढचंही घेऊया की प्रकृती जी आहे ही स्पंदनात्मक निर्माण झालेली आहे आणि हे स्पंदनात्मक ज्या वेळेला निर्माण झालेलं आहे त्यावेळेला एकोहम बहुश्याम वगैरे जे आपल्याला सगळे रचना माहितीये ते हे जे त्यातनं निर्माण झालं ते महत्त्व निर्माण झालं. महत् म्हणजे बुद्धी आणि नंतर त्यातनं अहंकार निर्माण झाला. अहंकारामधनं मग पुढे सत्व रजतम निर्माण झाले आणि तमो गुणापासनं पंचतन्मात्रा शब्द स्पर्श रूप रसगंध मग त्यातनं आकाश वायू तेज आप पृथ्वी अशा पद्धतीने सर्व निर्माण होत गेलं. ही प्रकृती निर्माण झाली. कुणापासून निर्माण झाली तर त्या पुरुष आणि प्रकृतीपासून निर्माण झाली. माया आणि ब्रह्मापासून निर्माण झाली. हा माया आणि ब्रह्माचे सगळे डीएनए यांच्यामध्ये आलेले आहे. बघा तुम्ही विचार करून मी एक दोन उदाहरणं देते फक्त कारण ही उत्पत्ती जशी जशी झाली ना तसतसे आजी आजोबांचे गुण नातवापर्यंत येतात की नाही किंवा पणजोबांचे गुण आजोबांमध्ये आजोबांचे वडिलांमध्ये वडिलांचे मुलांमध्ये मुलांचे त्यांच्या मुलांमध्ये नातवंडांमध्ये अशा पद्धतीने डीएनए कॅरी फॉरवर्ड होत असतात. तर हे जे डीएनए आहेत हे या पुरुष आणि प्रकृतीचे कसे आलेत बघा. म्हणून हे त्रिगुण निर्माण झालेले आहेत. आपण जर बघितलं माया आणि ब्रह्म तर ब्रह्म सत्य माया मिथ्या. हे माया आणि ब्रह्मात्म जे आकाश तत्व निर्माण झालं त्याच्यामध्ये हे दोन्हीही गुण आहेत. कसे आहेत. आकाश जर बघितलं तर आकाश आपल्याला दिसतंय म्हणजे ते सत्य आहे पण जसं जसं त्याच्या जवळ जाऊ तसं तसं ते दूर पळतंय म्हणजे ते मिथ्या आहे. सत्य आणि मिथ्या हे दोन्ही गुण त्याच्यामध्ये त्याच्या आई वडिलांचे आलेले आहेत माया आणि ब्रह्माचे. मग पुढे शब्द हा त्याचा स्वतःचा गुण आहे तोही त्यांनी डेव्हलप केलेला आहे त्यामुळे शब्द गुण त्याच्यामध्ये निर्माण झालं. मग त्याच्या पुढे त्यांनी जो त्याचा पुत्र निर्माण केला आपण असं पुत्र म्हणूया त्या पद्धतीने जे मूल निर्माण झालं तो वायू निर्माण झाला. या वायूमध्ये जर आपण विचार केला तर वायू स्तब्ध असतो तेव्हा तो जाणवत नाही पण म्हणून तो नसतो का. तो असतोच असतो. तो जर नसेल तर आपण जिवंतच राहणार नाही त्यामुळे तो सत्यही आहे. पण तो जेव्हा व्हायला लागतो तेव्हा कळतो अन्यथा तो कळत नाही म्हणून तो भ्रमरूपाने आपल्याला जाणवत नाही. पण जेव्हा तो जाणवायला लागतो घो 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 करून त्यावेळेला तो शब्दगुण त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो जो आकाशाकडनं त्यांनी घेतलेला आहे आणि नंतर त्याचा स्वतःचा स्पर्श गुण आहे. इतकं थंड वाटलं ना असं म्हणून आपण किंवा एखादी वाऱ्याची झुळूक आली तर ती आपल्याला स्पर्श करून जाते. तो स्पर्श गुण त्यांनी त्याचा स्वतःचा निर्माण केलाय. त्याच पद्धतीने तेज आप पृथ्वी हे गुण त्या सगळे डीएनए त्या पृथ्वीमध्ये आलेले आहेत आणि त्या पृथ्वीमधनं जे त्रिगुणात्मक आम्ही निर्माण झालोय आमच्यात सुद्धा हे सगळे गुण आहेतच. याचा थोडा विचार आपला आपण करूया आणि पाहिजे तर पुढच्या वेळेला त्याबद्दलही थोडासा विचार करून आपण पुढे जाऊ शकतो. आणि मग इथे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्ञानदेवा ध्यानी अव्यक्त निराकार नाही जाकार जेथुनी चराचर हरिसी भजे इथपर्यंत झालेलं आहे आपलं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. अनंत जन्माचं पुण्य लागतं त्यावेळेला हे शक्य होतं हे तर नक्कीच आहे. पण इथे जे त्यांनी म्हटलेलं आहे की
रामकृष्ण मनी, ध्यानी मनी असं ते म्हटलेलं आहे. आता नामस्मरण करायचंय आणि नामस्मरण करताना सुद्धा ध्यानातही तोच पाहिजे आणि मनातही तोच पाहिजे. आमचं जप करताना मन कुठतरी भलतीकडेच जातं, नको त्या ठिकाणीच जातं, त्याचा उपयोग नाही. आपण त्या खोलात न शिरता असं समजूया की आपलं मन इथेच एकाग्र झालेलं आहे. आणि त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर वाचिक जप, नामस्मरणामध्ये जप हा जो प्रकार येतो हा मानसिक म्हणजे मनाने एकचित्त होऊन तर करायचं आहे, ते ध्यान आणि मन दोन्ही तिथे लावायचंय. तर हे जे करताना जो वाचिक जप होतो तो आपण मोठ्यांदी करतो, कारण सुरुवातीला आपलं मन एकाग्र होत नाही. अगदी मी नामस्मरणाला आत्ता आत्ता कुठे सुरुवात केली असं जेव्हा मला वाटतं, तर माझं लक्ष इतकं भलतीकडे जातं, त्यावेळेला मी वाचिक जप मोठमोठ्याने करते. का? तर माझाच मला आवाज ऐकू येऊन मी त्याच्यामध्येच थोडं थोडं लीन व्हावं, ही त्यातली धारणा असते. मग हे जे आहे ते वैखरी वाणीतनं केलं जातं. मोठ्याने केला जाणारा जप हा मोठ्याने वैखरी वाणीमधनं बाहेर टाकला जातो. मग थोडं मला सवय होते, की हळूहळू आता काही दिवस झालेत, आता मला सवय व्हायला लागली की जप कसा करायचा. मग मला एवढं मोठमोठ्याने म्हणावं लागत नाही. अर्थात हा वाचिक जप जो आहे तो देवळात वगैरे सर्व ठिकाणी केला जातो आणि तोही तितकाच महत्वाचा आहे. खूप त्याच्या खोलात आत्ता शिरत नाही, फक्त वाणींच्या संदर्भात बोलते, कारण तोही प्रश्न मागच्या वेळेला विचारला होता. म्हणून हा जो उपांशु जप आहे तो जो आहे तो आपल्याला ऐकू येईल एवढाच. म्हणजे ओठांची फक्त पुटपुटणं ज्याला आपण म्हणतो ना, ओठांची हालचाल होते आणि अगदी हळू आवाजात दुसऱ्या कोणाला ऐकू जात नाही, माझं मलाच फक्त ऐकू येतो, कारण मला एकाग्र व्हायची थोडी सवय लागलेली असते. हा जो आहे हा मध्यमेत होतो, कारण ते बाहेर ऐकू जात नाही. वैखरी वाणींनी केलेलं बाहेर ऐकू जातं, पण आतमध्ये होतो. अगदी ओठातलं आपण कंठात ठेवलेलं असतं, म्हणजे हे नाम थोडं मुरलेलं असतं. आमचं लक्ष इकडे इकडे जात नाही, ते मध्यमेमध्ये होतं. हा जो उपांशु जप आहे हा मध्यमेमध्ये होतो. आणि मानस जप जो आहे ना, त्यावेळेला आमची आणखीन परिपूर्णता आमच्यामध्ये येते. काय इकडची दुनिया तिकडे हो, हळूहळू आम्हाला तो मानस जप जप जमायला लागतो हळूहळू असं आपण म्हणूया. अजून तो जमत नाहीये मला, पण तरी सुद्धा तो जमायला लागतो असं आपण म्हणूया. तो मात्र हृदयात होतो, कारण हृदयाच्या दहराकाशात तो राहतो. तिथे कुठलेही हालचाल होत नाही, ओठांची हालचाल होत नाही. अकार उकार मकार वगैरे हे जपाचं खूप मोठं एक आहे. तेही हळूहळू बघू आपण, कारण जसं ह्या खोलात नुसतं जप याच्यावरतीच बोलायचं म्हटलं तर 1 तास जाईल. तर त्यामुळे नाही, तर मानस जप जो आहे हा पश्यंती वाणीमध्ये होतो, हृदयामध्ये होतो. तिथे ओठांची हालचाल नाही, वैखरी वाणीतून शब्द नाही, काही नाही. जे काही आहे ते हरीचं नामस्मरण ध्यानात आणि मनात इथं साठवलं जातं. कुठलीच हालचाल नाही, काही तिकडे हो. हे हा मानस जप आहे, कारण मनाने केलेला. तिथनं आपल्याला अजिबात बाजूला हलता येत नाही, कारण मानस पूजा आपण जर आठवली, मानस पूजा जे कोणी करत असेल सकाळी, त्यांचं चित्त इकडचं इकडे झालं तरी मानस पूजा डळमळीत होते. ते रूप तिथनं बाजूला जातं. म्हणून हा जो जप आहे मानस जप हा पश्यंती वाणीमध्ये होतो. तिथे कुठलीही हालचाल होत नाही. आणि पुढचा जो आहे तो अजपा जप, अनन्य जप, तिथे एकरूपताच आहे. राम हमारा जप करे हम बैठे आराम. मी काहीच करत नाही, मी काही नाही केलं तरी तो थांबत नाही ना, तो माझ्यामध्ये जप करतच राहतो. तुला नाही जमत आहे का, मी करतो, कारण तू आणि मी कुठे वेगळे आहोत न अन्य. तुझी हीच भावना आहे, तशीच माझी आहे. त्यामुळे देव आणि भक्त, अभक्त तोची भक्त होतो. आणि म्हणून इथे एकरूपता होते. हा अनन्य जप जो आहे तो परावाणीमध्ये होतो, बेंबीच्या ठिकाणी होतो. तिथं तर काहीच नाही आणि बेंबी पासून तो सर्व शरीरभर पसरला जातो. त्यामुळे ही जी अवस्था आहे ती अत्यंत अवघड अवस्था आहे. आणि त्या म्हणून इथे ध्यानी मनी तर सोडूनच द्या, तो तर रोमा रोमात मुरलेला असतो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या अजपा जप ज्याच्या मुरलेला आहे, त्या व्यक्तीच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाला कान लावले तर तिथनं राम राम ऐकू येतं. हे गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण मी दिलं होतं. असो, इथे जे सांगितलेलं आहे ते ध्यानी आणि मनी. ध्यानामध्ये आपण देवाचं ऐकतो
आणि नामामध्ये देव आपलं ऐकतो. म्हणून पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी असं तुकोबाही म्हणतात. तो मनात तर पाहिजेच, पण ध्यानातही पाहिजे. कारण ध्यानात त्याचं ऐकायचं असतं आणि मनापासून आपण जेव्हा करतो मानस जपापर्यंत, तेव्हा आपण आपलं तो ऐकत असतो. तू काय म्हणतोयस, बरं चल, तसं तो आपल्याला त्या मार्गाने नेतो ना. पण जेव्हा अनन्यता होते त्यावेळेला ध्यानामध्ये, तो ज्या वेळेला ध्यानामध्ये आपण त्याचं ऐकायला सुरुवात करतो, आणि ध्यान हे अत्यंत अवघड आहे. त्यामध्ये पूर्ण एकरूपता यायला लागते. ती वृत्ती पांडुरंगमय होऊन जाते. हा रामकृष्ण म्हटलेला आहे. रामकृष्ण हरी हा वारकरी लोकांचा मंत्र आहे. त्यामुळे इथे एक दोन शब्दात सांगते की रामासारखं आचरण, कृष्णासारखे विचार आणि हरीचं स्मरण, म्हणून ते रामकृष्ण हरी. रामासारखं आचरण म्हटलंय कारण ते अनुकरणीय आहे. त्यामध्ये बंधू प्रेम आहे, माता पितांचं प्रेम आहे, सद्गुरु प्रेम आहे. अनुकरणीय एकपत्नी व्रत आहे, हे आपल्याला अनुकरण करणं सोपं आहे, करणं शक्य आहे. पण कृष्णाचं अनुकरणीय नाही, ते अनुसरणीय आहे. एकाच शब्दाचा फरक आहे पण अर्थ खूप वेगळा आहे. अनुसरणीय आहे कृष्णाचं जे आहे ते. का? त्याचा सारखा विचार पाहिजे. पण म्हणून रासक्रीडा आम्ही सगळ्यांबरोबर करायला लागलो तर ते अनुकरणीय नाही, अनुसरणीय आहे. पण त्या रासक्रीडेचा अर्थच आता हल्ली खूप विपरीत काढला जातो, तो चुकीचा आहे. त्यामागचं जे तत्व आहे, त्यामागची जी धारणा आहे, त्यामागचं जे प्रेमाचं बंधन आहे ते महत्वाचं आहे. ते प्रेम जे आहे ते भक्तिपूर्ण प्रेम आहे. त्यामुळे कृष्णाचे विचार, त्याचे विचार जे आहेत ते महत्वाचे आहेत. त्या विचारांचं अनुसरण करायचंय. रामाचं आचरण म्हणजे अनुकरण करायचंय. आणि तो जो निर्गुण निराकार आहे त्या हरीचं स्मरण करायचंय. आणि म्हणून इथे त्यांनी रामकृष्ण हे जे त्यांनी सांगितलेलं आहे ते ध्यानी आणि मनी असं दोन्ही आपल्याला असणं तितकंच गरजेचं आहे. अशा पद्धतीने त्यांनी हे सगळं त्रिगुण असार निर्गुण, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरी पाठ, सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरिविण मन व्यर्थ जाये, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. अशा तऱ्हेने हे जे सगळं त्रिगुणात्मक रूप जे आहे तो त्याचाच विलास आहे. नाम रूप घेऊन तो बहु झालेला आहे. हे सत्व रज तम या तीन गुणांपासून हे जे जगत निर्माण झालेलं आहे ते गतिशील आहे. तो त्याचा निर्माण करता आहे, तो श्रेष्ठ आहे. त्यामुळे हे अशाश्वत जगाचा विचार करण्यापेक्षा जो तो शाश्वत आहे त्याचा विचार करा, त्याचं नामस्मरण करा, ते श्रेष्ठ आहे. तो कोणतेही गुण नसलेला, कशातही बंधत्व त्याला नसलेलं असा अमर्याद असा अगुण भगवंत आहे. तो इंद्रिय गोचर नाही, म्हणून त्याचं नाम घ्या. कारण ते नाम आम्हाला समजतं आणि ते नाम, त्या नामाचं महत्व कळलं आणि ती आंतरिक साधना परिपूर्णतेला गेली की आपोआपच नाम आणि नामी एक जीव होऊ शकतात. म्हणून त्यांनी म्हटलंय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद संध्याताई, खूप छान झालं. आज थोडं जास्त वेळ घेतलं गेलं पण मला जाणवलंच नाही. म्हणजे त्यातनं खरं काही प्रश्नोत्तर असं एक आपल्या डोक्यात होतं सातला